महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एवढा प्रगती वाढला आहे की साहेबांना वेळ मिळत नाही. एकीकडे असं आहे की लोक सांगतात जाऊ नको थांब थांब थांब, आणि इकडे आम्ही सांगतो साहेब यांचा प्रवेश आहे, यांचा प्रवेश आहे, यांचा प्रवेश. साहेबांकडे वेळ नाही. आणि राहिला प्रश्न ह्या जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्याचा कार्यसम्राट आमदार शिवभक्त शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून रिक्षावर निवडून आले, आणि एवढा कामाचा ओघ आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचा लाडक्या आमदारांमध्ये सगळ्यात लाडका आमदार कोण असेल तर शरददादा सोनवणे. तुम्हाला मी सांगतो की अहिल्यानगर असेल किंवा पुणे जिल्हा असेल, सगळ्यात जास्त त्रास हा बिबट्यांचा आहे. तर बिबट्यांचा त्रास नव्हे नायनाट करण्यासाठी, रहिवाशांना दिलासा देण्यासाठी सगळ्यात जास्त कोण भांडत असेल ना तर ते फक्त एकच आमदार आहे, ते शरददादा सोनवणे. पक्ष असू द्या काही असू द्या, परंतु शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी रात्रंदिवस काम करणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. आणि गेले 40 वर्ष आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत. आणि ते 20 तास 22 तास 2 तास झोपणारे, 3 तास झोपणारे कार्यकर्त्यासारखं काम करणे आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातला मुख्यमंत्री, तमाम करोडो लाखो बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ संभाजी शिंदे यांच्यावर प्रेम करणारे अतोनात आज महाराष्ट्रातील जनता आहे. आणि आपण बघताय लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, आता नगरपालिका झाल्या, 2 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टीनंतर कोण असेल तर शिवसेना आहे. म्हणजे खरी शिवसेना बाळासाहेबांच्या वंदनीय शिवसेना हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची आणि गुरुवर्य धर्मवीर आंदगे साहेब यांच्या शिकवणीची एकच शिवसेना आहे, ती म्हणजे आदरणीय एकनाथ संभाजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना. आणि त्यांच्याबरोबर काम करताना एवढं काम शरददादा सोनवणेंनी केलं आहे, म्हणून त्यांचा लाडका आमदार फक्त जुन्नर तालुक्यापर्यंत मर्यादित नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये आज घोडदौड करतोय. मी अतिशयोक्ती सांगणार नाही, परंतु 5 तारखेला निवडणूक आहे. जेव्हा निकाल लागेल, आत्तापर्यंत कधी शिवसेनेने यश प्राप्त केलं नाही, एवढं मोठं यश पुणे जिल्हा परिषदेमध्ये, पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाचा मान हा धनुष्यबाणाला मिळाल्याशिवाय झाला नाही. खूप लोक माझ्याकडे आणि शरददादा सोनवणे यांच्याकडे येत आहेत, आमच्याशी युती करा, आमच्याशी युती करा. परंतु आम्ही नॅचरल युती करणारे लोक आहे. आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत. शिवसेना आणि भाजप हा आमचं नैसर्गिक युती आहे. आम्ही त्यांच्या अजूनही वाट बघतोय. आज बघा 3 वाजले असतील, 4 वाजले असतील, उद्या सकाळी 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत वाट बघू. आम्ही आजही भारतीय जनता पार्टीची वाट बघतो की आपली नॅचरल अलायन्स झालं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या लोकांना फायदा मिळू नये. परंतु आमची नाळ जनतेशी आहे. आणि आम्ही तर छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला आहे त्या इथेच आमचाही जन्म झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही आपण सगळी जनता आहोत.
शरददादांनी सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य हे धनुष्यबाणाचे असणार. पण आधी आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण भारतीय जनता पार्टी आढळून आपण नॅशनल युती आपण प्रयत्न करूया, पुणे जिल्ह्यात प्रयत्न करूया. आम्ही आधी वाट बघतोय, आले तर ठीक आहे, नाही आले तर ह्या वेळेला पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष हा धनुष्यबाणाचाच असेल.